आत्मोत्सव या आध्यात्मिक प्रवासात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शांती, भक्ती आणि आत्मविकासाच्या दिशेने नेणारे विचार आत्मोत्सव चॅनलवर सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. आपण एका अशा शब्दाचा शोध घेणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांसाठी थोडा अवघड असू शकतो. श्रद्धा. आपल्या एका श्रोत्याने भगवद्गीता, उपनिषदं आणि योगसूत्रांसारखे काही अप्रतिम स्रोत पाठवले आहेत आणि आजचं आपलं मिशन आहे एका मुख्य प्रश्नाचं उत्तर शोधणं. आजच्या आधुनिक तर्कशुद्ध जगात श्रद्धेचं असं कोणतं स्वरूप असू शकतं जे आपल्याला पटेल आणि उपयोगालाही येईल? चला तर मग या स्रोतांमध्ये खोलवर शिरूया. हो, आणि हा खरंच खूपच रंजक विषय आहे. कारण श्रद्धा हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर अनेकदा धार्मिक कर्मकांड किंवा डोळे झाकून ठेवलेला विश्वास येतो. पण या स्रोतांवर नजर टाकली की लक्षात येतं की भारतीय तत्वज्ञानात याचा अर्थ खूप वेगळा आहे, खूप खोल आहे. बरोबर. आणि मला वाटतं सुरुवात त्या शब्दाच्या मुळापासूनच करायला हवी. हे मला वाचून खूप आश्चर्य वाटलं की श्रद्धा हा शब्द श्रत आणि धा या दोन शब्दांपासून बनला आहे. हे काहीतरी नवीन वाटलं मला. याचा अर्थ काय आहे नक्की? हो, ही फोडच खूप काही सांगून जाते. श्रत म्हणजे जे सत्य आहे, जे अस्तित्वात आहे किंवा जे कल्याणकारी आहे, आणि धा म्हणजे धारण करणे किंवा मनात पक्क धरणे. तर श्रद्धा याचा शब्दशः अर्थ होतो सत्य किंवा योग्य तत्वाला मनात धारण करून त्यानुसार जगणं. अच्छा. हो, हा केवळ विश्वास ठेवण्यापेक्षा खूप मोठा आणि जास्त सक्रिय विचार आहे. म्हणजे ही पॅसिव्ह बिलीफ नाही, तर एक प्रकारची ॲक्टिव्ह कमिटमेंट आहे. पण मग सामान्य व्यवहारात आपण जो विश्वास हा शब्द वापरतो, बिलीफ, त्याच्यात आणि या श्रद्धेत काय फरक आहे? कारण आपण डॉक्टरवर विश्वास ठेवतो, मेकॅनिकवर विश्वास ठेवतो. खूप चांगला प्रश्न आहे. विश्वास किंवा बिलीफ हा व्यवहारासाठी अत्यंत गरजेचा आहे. तो अनुभवावर किंवा माहितीवर आधारित असतो. गाडी मेकॅनिक नीट करेल हा आपला विश्वास आहे, कारण त्याचा अनुभव तसा आहे. पण हा विश्वास मर्यादित असतो. जर त्याने गाडी नीट नाही केली तर आपला विश्वास उडतो. श्रद्धा याच्या पलीकडे आहे. ती एका व्यापक जीवनमूल्यावर किंवा तत्वावर असते. आणि मग तिसरा प्रकार येतो, अंधश्रद्धा. इथेच सगळा गोंधळ होतो नाही का? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली ती बारीक रेष कशी ओळखायची? कारण अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेकदा श्रद्धेलाच नाकारलं जातं. बरोबर. आणि या स्रोतांनुसार यातील फरक खूप स्पष्ट आहे. श्रद्धा नेहमी प्रश्नांना आणि तर्काला आमंत्रण देते. ती म्हणते, हे सत्य असू शकतं, चला तपासून पाहूया. या उलट अंधश्रद्धा ती प्रश्नांना थांबवते. ती भीतीवर आधारित असते. भीतीवर. हो, जिथे का हा प्रश्न विचारण्याची सोय संपते आणि हे असंच असतं नाहीतर वाईट होईल ही भीती सुरू होते, तिथे अंधश्रद्धेचा जन्म होतो. खरी श्रद्धा माणसाला निर्भय बनवते, तर अंधश्रद्धा त्याला भीतीने बांधून ठेवते. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे श्रद्धा ज्ञानाकडे नेते, तर अंधश्रद्धा अज्ञानातच ठेवते. आणि मला वाटतं भगवद्गीतेने या कल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेला आहे. गीतेत एक श्लोक आहे, श्रद्धा मयोयम पुरुषः. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण याचा अर्थ खूप खोल आहे, नाही का? खूपच खोल. श्रद्धामयो अयम पुरुषः याचा सरळ अर्थ आहे, माणूस हा त्याच्या श्रद्धेनुसार बनलेला असतो. म्हणजे तुमची जशी श्रद्धा असेल तसे तुम्ही स्वतः असाल. अच्छा. हो, हे आजच्या आधुनिक मानसशास्त्राच्या खूप जवळ जाणार आहे. आपण ज्याला माइंडसेट किंवा सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी म्हणतो ना, हा तोच प्रकार आहे. तुम्ही जर मनापासून मानत असाल की मी प्रयत्न करून यशस्वी होऊ शकतो, तर तुमची कृती, तुमचे निर्णय त्या दिशेनेच जातील. तुमची श्रद्धाच तुमची ओळख आणि तुमचं वास्तव घडवते. हे खरंच खूप रंजक आहे. म्हणजे श्रद्धा ही काहीतरी बाहेरून लादलेली गोष्ट नाहीये, तर ती आपली मूळ ओळख म्हणजे कोर आयडेंटिटी ठरवते. पण मग गीता इथेच थांबत नाही. तिने श्रद्धेचे प्रकारही सांगितले आहेत. मला वाटतं हे आजच्या काळात समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी. गीतेनुसार फक्त श्रद्धा असणं महत्वाचं नाही, तर कोणत्या प्रकारची श्रद्धा आहे हे जास्त महत्वाचं आहे. गीतेने गुणांनुसार 3 प्रकार सांगितले आहेत. पहिला आहे सात्विक श्रद्धा. ही शांत, विवेकी आणि ज्ञानावर आधारित असते. याचं एखादं आधुनिक उदाहरण देता येईल का? म्हणजे ही नेमकी कशी दिसते? नक्कीच. एखाद्या शास्त्रज्ञाची वैज्ञानिक पद्धतीवर म्हणजे सायंटिफिक मेथडवर असलेली श्रद्धा बघा. तो निकालाची खात्री नसतानाही वर्षानुवर्षे प्रयोग करत राहतो, कारण त्याची श्रद्धा त्या प्रक्रियेवर आहे, फळावर नाही. ती ज्ञान मिळवण्यासाठी, लोकांचं भलं करण्यासाठी असते.
त्यात उतावळेपणा नसतो, शांत निश्चय असतो. ही झाली सात्विक श्रद्धा. छान उदाहरण आहे. आणि दुसरा प्रकार, राजसिक श्रद्धा. मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण इथे स्वतःला पाहू शकतील. बरोबर. राजसिक श्रद्धा ही यश, प्रसिद्धी, सत्ता आणि लाभावर केंद्रित असते. एखाद्या उद्योजकाची, एंटरप्रेन्योरची, त्याच्या स्टार्टअपवर असलेली श्रद्धा याचं उत्तम उदाहरण आहे. माझा हा आयडिया यशस्वी होणारच, ही जी जबरदस्त ऊर्जा असते ती राजसिक श्रद्धेतून येते. ती खूप प्रेरणादायी असते, पण ती माणसाला अस्थिर ठेवते. कारण ती सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे स्पर्धेत धावत असते. यश मिळालं नाही तर ती कोसळू शकते. आणि तिसरा प्रकार, तामसिक श्रद्धा, जो सगळ्यात धोकादायक आहे. हो, तामसिक श्रद्धा ही भीती, अज्ञान आणि चुकीच्या माहितीवर आधारित असते. उदाहरणार्थ, कोणताही प्रश्न न विचारता एखाद्या भोंदू बाबाच्या मागे लागणं, किंवा सोशल मीडियावर आलेली कोणतीही खोटी बातमी किंवा षड्यंत्राचा सिद्धांत, कन्स्पिरसी थिअरी खरा मानून त्यानुसार वागणं. ही श्रद्धा तर्काला पूर्णपणे नाकारते आणि माणसाला चुकीच्या मार्गावर नेते. म्हणून गीता आपल्याला बजावते की तुमची श्रद्धा तुम्हाला उंच नेते की बांधून ठेवतीये हे तपासा. म्हणजे गीता श्रद्धेकडे एका सायकोलॉजिकल टूल किंवा मानसिक हत्याराच्या दृष्टीने पाहते, जे तुमच्या कर्माला आणि जीवनाला दिशा देतं. पण मी जेव्हा उपनिषदांमधले संदर्भ वाचले तेव्हा मला जाणवलं की त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. ते श्रद्धेला ज्ञानाची पहिली पायरी मानतात. हे कसं? हां, खूप सुंदर फरक आहे. गीता श्रद्धेला कर्माचा आधार मानते, तर उपनिषदं तिला ज्ञानाचा दरवाजा मानतात. उपनिषदानुसार तुमच्या मनात श्रद्धा नसेल तर ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. इथे श्रद्धा म्हणजे अंध मान्यता नाही, तर म्हणजे सत्य जाणून घेण्यासाठी मनाची तयारी, एक प्रकारची इंटेलेक्च्युअल ओपननेस. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यासारखं जो नवीन विषय शिकायला वर्गात बसतो, त्याला अजून काहीच माहीत नसतं, पण त्याच्या मनात एक श्रद्धा असते की इथे काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि ते मला समजू शकतं. हीच का ती उपनिषदांमधली श्रद्धा? अगदी अचूक उदाहरण आहे. तीच ही श्रद्धा. ती म्हणते मी ऐकायला तयार आहे, विचार करायला तयार आहे आणि अनुभव घ्यायला तयार आहे. उपनिषदानुसार ज्ञानाचा प्रवासच असा आहे. आधी श्रवण म्हणजे ऐकणे, मग मनन म्हणजे विचार करणे आणि शेवटी निधिध्यासन म्हणजे अनुभव घेणे. या प्रवासाची सुरुवातच श्रद्धेपासून होते. श्रद्धेशिवाय तुम्ही पहिलं पाऊलच टाकणार नाही. अच्छा, म्हणजे इथे श्रद्धा ज्ञानाच्या शेवटी नाही तर सुरुवातीला येते. ती उत्तर नाही तर योग्य प्रश्न विचारण्याची आणि उत्तरं शोधण्याची तयारी आहे. यामुळेच तर संपूर्ण दृष्टिकोनच बदलतो. श्रद्धा माणसाला बांधत नाही तर ज्ञानासाठी मुक्त करते. बरोबर. आणि ही श्रद्धा फक्त देव किंवा आत्म्यापुरती नाहीये. सत्य अस्तित्वात आहे आणि ते जाणता येतं या मूलभूत विचारावरची ही श्रद्धा आहे. हा एक खूप आशावादी आणि खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आपण गीता आणि उपनिषदांबद्दल बोललो, पण आपल्या स्रोतांमध्ये इतर दर्शनांचाही उल्लेख आहे, जसं की पतंजलींचं योगदर्शन, बौद्ध आणि जैन दर्शन. या सगळ्यांमध्ये श्रद्धेबद्दल काही समान धागा आहे का? हो, आहे. आणि तो समान धागा खूप महत्वाचा आहे. पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये श्रद्धा ही साधनेचा पाया मांडली आहे. तिथे श्रद्धा म्हणजे साधना करत राहण्याची मानसिक ऊर्जा. जसं एखादा धावपटूची, ॲथलीटची त्याच्या ट्रेनिंगवर श्रद्धा असते. रोज सराव केल्यानेच ताकद वाढेल, हा जो दृढ निश्चय असतो, ती योगदर्शनातील श्रद्धा आहे. ती भावनिक नाही तर शिस्तबद्ध आहे. आणि बौद्ध दर्शनामध्ये मी ऐकलंय की बुद्ध स्वतः अंधश्रद्धेच्या विरोधात होते. अगदी. बौद्ध दर्शनात श्रद्धेला सद्धा म्हणतात आणि ती विवेकी श्रद्धा म्हणजे वाईज फेथ असते. बुद्ध, धम्म म्हणजे त्यांची शिकवण आणि संघ यांवरची ही श्रद्धा आहे, पण ती तपासून स्वीकारलेली असते. बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना स्पष्ट सांगितले होते की मी सांगतोय म्हणून कोणतीही गोष्ट स्वीकारू नका. स्वतः तपासा, अनुभव घ्या आणि पटलं तरच स्वीकारा. ही श्रद्धा चिकित्सेला कायम तयार असते. म्हणजे पुन्हा तोच विचार येतोय, प्रश्न विचारा, तपासा. जैन दर्शनाचं काय? जैन दर्शनात श्रद्धेला सम्यक दर्शन म्हणतात, ज्याचा अर्थ आहे योग्य दृष्टिकोन. त्यांच्या मते योग्य दृष्टिकोनाशिवाय तुमचं ज्ञान आणि आचरण म्हणजे कॅरेक्टर दोन्ही अपूर्ण आहेत. सम्यक दर्शन म्हणजे आत्मा आणि कर्माच्या सिद्धांतावरचा विवेकी स्वीकार. तर मग या सगळ्या दर्शनांकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. भारतीय तत्वज्ञानातील श्रद्धा ही आंधळी नाही. ती विवेकाला, अनुभवाला आणि चिकित्सेला सोबत घेऊन चालते. ती मानणे नाही तर जाणण्याच्या प्रवासाला सुरुवात करणे आहे.
अगदी बरोबर. या सगळ्याचा एकत्रित निष्कर्ष हाच आहे. श्रद्धा म्हणजे मनाची एक अशी तयार अवस्था जी सत्याला नाकारत नाही, पण डोळे झाकून स्वीकारतही नाही. ती एक वर्किंग हायपोथेसिस आहे असं म्हणू शकतो. हे सगळं ऐकायला खूप छान आणि तर्कशुद्ध वाटतंय. पण आता खरा प्रश्न येतो, आजच्या धावपळीच्या सतत बदलणाऱ्या जगात अशी विवेकी श्रद्धा आपल्या आत निर्माण कशी करायची आणि टिकवायची कशी? कारण आजूबाजूला भीती आणि गोंधळ एवढा आहे की तामसिक श्रद्धेकडे ओढले जाण्याची शक्यता जास्त वाटते. हा व्यावहारिक प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा आहे. याची सुरुवात होते समजून घेण्याच्या सवयीपासून. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. कोणतीही गोष्ट ऐकल्या ऐकल्या स्वीकारण्याऐवजी हे का, कसं, याचा स्रोत काय, हे प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे. थोडं वाचन, थोडं चिंतन, यातून समज वाढते आणि श्रद्धेला खोली येते. पण फक्त बौद्धिक समज पुरेशी आहे का? कारण अनेकदा गोष्टी कळतात पण वळत नाहीत. नाही, अजिबात नाही. म्हणूनच दुसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे स्वतःच्या अनुभवाला महत्त्व देणे. उपनिषद हेच सांगतात, जी गोष्ट तुम्हाला पटते ती तुमच्या आयुष्यात लहान प्रमाणात का होईना पण अंमलात आणून बघा. त्याचे काय परिणाम होतात ते तपासा. उदाहरणार्थ, शांत राहिल्याने निर्णय चांगले होतात यावर तुमची श्रद्धा असेल तर एखाद्या तणावाच्या प्रसंगी शांत राहून निर्णय घेऊन बघा. तो अनुभव तुमची श्रद्धा पक्की करेल. उसने घेतलेले विचार टिकत नाहीत, पण अनुभवातून आलेली श्रद्धा मजबूत असते. आणि सातत्य. मला वाटतं कोणतीही चांगली सवय लावायची असेल तर सातत्य लागतंच. नक्कीच. श्रद्धा ही काही एका दिवसात तयार होणारी गोष्ट नाही. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणे, मग ते ध्यान असेल, डायरी लिहिणे असेल किंवा फक्त शांत बसून आपल्या विचारांकडे पाहणे असेल. विचारांना एक शिस्त लावल्याशिवाय अशी विवेकी श्रद्धा टिकवणं अवघड आहे. सातत्य नसेल तर मन परत गोंधळात पडू शकतं. आणखी एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे संगत. आपण कोणासोबत उठतो बसतो याचा खूप फरक पडतो. हो, 100%. सकारात्मक विचार करणारे आणि तुम्हाला प्रश्न विचारायला प्रोत्साहन देणारे लोक तुमच्या अवतीभोवती असतील तर तुमची सात्विक श्रद्धा वाढायला मदत होते. याउलट सतत भीती घालणारे, नकारात्मक किंवा एकाच विचाराला चिकटून बसणारे लोक असतील तर तामसिक श्रद्धेकडे झुकण्याची शक्यता वाढते. आणि या सगळ्याचा पाया म्हणजे मला वाटतं स्वतःशी प्रामाणिक राहणं. जे पटत नाही ते उगाच समाजासाठी किंवा परंपरेसाठी मान्य करण्याचं नाटक न करणं. अगदी. स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा हीच खऱ्या श्रद्धेची ताकद आहे. जी गोष्ट तुमच्या बुद्धीला, तुमच्या अनुभवाला पटत नाही ती नाकारण्याची हिंमत असणं हे सुद्धा श्रद्धेचंच एक लक्षण आहे. कारण तुमची श्रद्धा तुमच्या आतल्या सत्यावर आहे, बाहेरच्या दबावावर नाही. थोडक्यात सांगायचं तर समज, अनुभव, सातत्य आणि विवेक या 4 खांबांवर विवेकी आणि मजबूत श्रद्धा उभी राहते. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पष्ट झाली आहे. खरी श्रद्धा ही गोंगाट करत नाही, वाद घालत नाही किंवा दिखावा करत नाही. ती माणसाला आतून शांत, स्थिर आणि निश्चयी बनवते. ती एक आतला आवाज आहे, बाहेरचा कोलाहल नाही. बरोबर. आणि आजच्या चर्चेचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अंतिम सत्य म्हणून मानणे नव्हे तर सत्याच्या दिशेने जाण्याची तयारी. ती प्रश्नांना संपवत नाही, उलट योग्य प्रश्नांपासूनच तिची सुरुवात होते. आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. क्षणभर थांबा आणि विचार करा, तुमच्या जीवनात अशी कोणती गोष्ट, कोणता विचार किंवा कोणतं तत्व आहे जे यशस्वी होण्याची कोणतीही खात्री नसतानाही तुम्हाला योग्य मार्गावर चालण्याची, प्रयत्न करत राहण्याची एक शांत शक्ती देतं. कदाचित तीच तुमची खरी सात्विक श्रद्धा आहे. तिला ओळखा.